नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पौष्टिक अशी मुखवास रेसिपी बघणार आहोत. अगदी पौष्टिक अशा या वस्तू आपण यामध्ये वापरलेल्या आहेत. आता या वस्तू कोणत्या कोणत्या तर बघूया. आता आपण तीळ घेतलेले आहेत, जवस घेतलेले आहे, टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत, त्यानंतर खरबुजाच्या बिया आहेत आणि 1 वाटी बडीशोप आहे. 1 चमचा काळं मीठ आणि साधं मीठ आणि 1 पोह्याचा चमचा भरून ओवा घेतलेला आहे. आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत तर त्या अर्धी वाटी घेतली आहे. बडीशोप 1 वाटी घेतली आहे. आणि या सर्वांसाठी 1 लिंबाचा वापर आपल्याला करायचा आहे. अगदी पौष्टिक असा हा मुखवास तयार होतो. आता आपण काय करायचे, ते वाटीमध्ये आपण जे दोन्ही प्रकारचे मीठ होते ते एकत्र करायचे आहे आणि यामध्ये आपल्याला एक पूर्ण लिंबू आपल्याला पिळून घ्यायचा आहे. आणि आता लिंबू पिळल्यानंतर त्यामध्ये जे बी गेलं तर ते बी आपण काढून टाकायचे बघा. आता आपण हे लिंबू पिळून घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊ, मीठ आणि लिंबू. आणि आता एक प्लेटमध्ये आपल्याला बडीशोप घेतलेली आहे आणि आता ही बडीशोप आपण प्लेटमध्ये घेतली. आता ही जे मीठ आपण लिंबामध्ये मिक्स केलेलं आहे तर ते मीठ आपल्याला या बडीशोप मध्ये टाकून घ्यायचं आहे बघा. बघा, अशा पद्धतीने आपण आता हे मीठ या बडीशोपला लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण आता मीठ लावून घेऊया आणि सर्व आपण त्या बडीशोपला हे व्यवस्थित असं चोळून घेणार आहोत, लिंबू आणि मीठ. आणि आता काय करायचं, तर ही बडीशोप आपल्याला फॅन खाली सुकायला ठेवायची आहे. आता ही बडीशोप आपण फॅन खाली सुकायला ठेवूया. 5-10 मिनिटं सुकवायची आहे आपल्याला. ती कोरडी झाली बडीशोप की आपल्याला ती भाजूनच घ्यायची आहे. आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. या कढईमध्ये आपल्याला अगदी मंद गॅसवर हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये फक्त बिया आपल्याला भाजायच्या नाही, बिया आपल्याला कच्च्याच वापरायच्या आहेत. आता आपण जवस भाजून घेऊया. आता जवस भाजायला थोडा जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळं आपण जवस पहिल्यांदा भाजून घ्यायचे आहे. आता हे जवस अगदी खरपूस असे भाजून घेत आहोत आपण. आता हे काढून घ्यायचे. आता त्यानंतर त्यामध्ये तीळ टाकूया आपण. असे एक एक करून आपण या सर्व वस्तू भाजून घेऊया त्यामध्ये. आणि यामध्ये आपण सर्व पौष्टिक जिन्नसच वापरले आहेत. आता मुलं तीळ जवस खायचा कंटाळा करतात. तीळ जवस ओवा, मग हे अशा पद्धतीने आपण त्यांना मुखवास करून दिला तर मुलं हे अगदी जेवण झाल्यावर रोज आपल्याकडून मागून खातात. आता आपण ओवा भाजून घेऊया आता. आणि बाकीचे हे ओवा ओवा आणि तीळ भाजायला काही वेळ लागत नाही, अगदी 2 मिनिटांमध्ये हे भाजून होतं. आणि आता आपण सगळ्यात शेवटी जी बडीशोप आपण सुकवली आहे ती भाजून घेणार आहोत. आता या बडीशोपला थोडासा जास्त वेळ लागतो भाजायला. अगदी मंद गॅसवर खरपूस अशी ही भाजून घ्यायची आहे. ती ओलसर राहता कामा नये, कारण ओलसर राहिली तर हे मुखवास खराब होऊन जाईल. त्याच्यामुळे अगदी मंद गॅसवर आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे अगदी. आणि हा मुखवास अगदी टेस्टला छान लागतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातात. आणि हाच जर आपण रेडीमेड आणला दुकानामधून तर आपल्याला तो खूप महाग पडतो. आणि जो तेवढं ह्याच्यामध्ये आपल्याला दुप्पट मुखवास आपला घरच्या घरी तयार होतो बघा. आता ही बडीशोप आपण व्यवस्थित भाजून घेऊया. आता बडीशोप भाजून झाली आहे. आता सर्व जिन्नस आपण एका प्लेटमध्ये काढून सर्व एकत्र करून घेतलेले आहे, ते दोन्ही बिया वगैरे. आता तुमच्याकडे जे कोणते कोणते बिया असतील त्या सर्व बिया तुम्ही यामध्ये वापरू शकता. आणि आपल्या शरीराला या सर्व बिया अगदी चांगल्या असतात, पौष्टिक असतात. आता काय करायचे, हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेतलेले आहे. आता एका मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे बघा. आता ही आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आणि पावडर त्याची बनवूया. चला आता आपण ही मिक्सरला लावून घेऊया. आता बघा, पावडर बनवून घेतलेली आहे. आता ही पावडर आपण प्लेटमध्ये पसरून जवळजवळ
4-5 तास तरी ती बाहेर अशी प्लेटमध्ये पसरून ठेवायची आणि नंतर ती आपण एका बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायची आहे. आणि आता ही एवढी पावडर आपण बनवली की आपल्याला महिना 1.5 महिना सहज पुरते आणि मुलांना सुद्धा ही पावडर खूप आवडते. तुम्ही ही नक्की घरी करून बघा. आता हे आपला मुखवास रेडी झालेला आहे. आता तुम्ही एका छोट्या डब्यामध्ये काढून घेतलेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला हा मुखवास ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा.